मी माझ्या मुलींना सुद्धा लहानपणापासून शिकवत आले, की माफीची प्रार्थना मागा. तुम्हाला कोणी शाळेमध्ये दुखवलं ना, हां. फॉरगिव्हनेस द्या. तर त्या ओके, लहानपणी मला सांगायच्या, की "मम्मा आम्ही तिने मला त्रास दिला, पण मी तिला फॉरगिव्हनेस दिलं आणि मी माफ करून टाकलं." पण ओके. मैत्रिणींना हे कळायचं नाही फॉरगिव्हनेस म्हणजे काय? हे तू हां, काय केलं? मग ती सांगायची, "मी हील केलं." हील म्हणजे काय? हां. हाच अवेअरनेस आपल्याला मुलांमध्ये वाढवायचा आहे, ओके. की बऱ्याच वेळेला पॅरेंट्स कधी-कधी चुकीचं शिकवतात. हं. "तुला मारलं ना, मग जा तू पण 2 हो, देऊन ये." हो, हो, हो. असे शिकवणारे पॅरेंट्स मी पाहिलेत. करेक्ट. हो. मग आपण मुलांवर चुकीचे संस्कार करतोय, हां. असं आहे. आणि पॅरेंट्सनीही मुलांची माफी मागायची, ओके, की "मी तुला जर काही वाईट बोलले, सगळ्यांसमोर अपमान केला, तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय ओके. लव्ह यू, थँक यू." मुलं मोठी असतील, ऐकत नसेल तर मागून प्रार्थना बोला. नाहीतर मुलांना काय होतं वाटेल, की वाह! वाह! आई-वडील आपली माफी मागतायत. ओके. तर हल्लीचं जे झालेलं आहे सगळं हां. युग त्यानुसार मी सांगत आहे. तर माफी पॅरेंट्सनीही मागितली पाहिजे आणि मुलांनी. कधी-कधी असं असू शकतं, की आपलं ते मूल आहे, त्याचं हं. शरीर लहान आहे, पण त्याचा आत्मा आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा करेक्ट, असू शकतो. त्यामुळे करेक्ट. आपण शरीराची माफी नाही मागत, आपण आत्म्याची माफी मागतोय. ओके, तर हे ओके. मुलांनाही शिकवायचं आणि आपणही करायचं.